2004 ते 2014 UPAच्या कार्यकाळानंतर गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या राजकारणामध्ये जी अनस्टेबिलिटी होती ती 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली BJPला पूर्ण बहुमत मिळून दूर झाली। तेच 2014 हे वर्ष होतं ज्यामध्ये महाराष्ट्राचे BJPचे सर्वोच्च नेते गोपीनाथराव मुंडे हे खासदार म्हणून दिल्लीला गेले आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयासारखं मंत्रालय सुद्धा त्यांना भेटलं। पण शपथविधी आधी काळ आला आणि त्यांचा मृत्यू झाला। पण 2014 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर बीड ह्या लोकसभेचं नेतृत्व कोण करेल हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला आणि अचानक नाव पुढे आलं त्यांची डॉक्टर कन्या प्रीतमताई मुंडे। प्रीतमताई मुंडे ह्या पोट निवडणुकीमध्ये विक्रमी मताने निवडून गेल्या आणि 2014 ते 2019 तसेच 2019 ते 2024 या 10 वर्षासाठी त्यांनी खासदारकी गाजवली। म्हणजे दिल्लीमध्ये बीड या मतदारसंघातून त्या खासदार म्हणून मंत्रालयात किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून लोकसभेमध्ये बसल्या। पण 2024 मध्ये ज्या प्रकारे समीकरण बिघडले किंवा ज्या प्रकारचे समीकरण बदलले त्यानुसार 5 वर्ष वनवासात असलेल्या पंकजाताई मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आलं। पंकजाताई मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टी यांचं जे ठरलेलं आहे किंवा यांचं जे कन्व्हेन्शन आपण म्हणतो की एका घरात एकालाच तिकीट, त्यानुसार प्रीतमताई मुंडे यांचा पत्ता कापला गेला आणि पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं। बजरंग बाप्पा सोनवणे व पंकजा मुंडे ही लढत महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या राजकारणामध्ये गाजली। अवघ्या 6500 या धावत्या किंवा निसटत्या मतांनी पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला। पंकजाताई मुंडे यांचा पराभव होण्यामागे भरपूर सारे फॅक्टर्स म्हणजे जे मराठा मुस्लिम आणि दलित कॉम्बिनेशन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदयास आलं ते एक कारण समजलं जातं। पण पंकजाताई मुंडे यांचं पुनर्वसन सुद्धा लगेच झालं। सध्या जे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर आमदार घेण्यात आलं आणि जर सरकार आलं त्या मंत्री सुद्धा बनतील। पण 10 वर्ष ज्यांनी लोकसभा गाजवली किंवा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं त्या प्रीतमताई मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होईल का हा एक प्रश्न सगळ्यांसमोर आता उपस्थित झाला आहे। तर पंकजाताई मुंडे यांचे समर्थक असे 5 मतदारसंघ आहे ज्याच्यातून पंकजाताईंनी लढावं अशी इच्छा व्यक्त करताय किंवा चाचपणी करतायत। तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंकजाताई मुंडे ह्या स्वतः बोलल्या होत्या की नाशिकमधून प्रीतमताई मुंडे यांना आमदार करू, पण खूप गदारोळ झाल्यानंतर त्यांना त्या स्टेटमेंट्स मागे घ्यावं लागेल किंवा त्याच्यावरती त्या आता शांत झाल्या। तसे 5 कोणते मतदारसंघ आहे की ज्याच्यावरती प्रीतमताई मुंडे ह्या लढू शकतात आणि आमदार बनून पुन्हा त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं। त्यातला पहिला मतदारसंघ म्हणजे शेवगाव पाथर्डी। शेवगाव पाथर्डी आणि मुंडे घराणे यांचं नातं आजचं नाही, हे नातं जुनं आहे। गोपीनाथराव मुंडे जे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे म्हणायचे परळी जर माझी माय असेल तर शेवगाव पाथर्डी माझी मावशी आहे। महाराष्ट्रात ती म्हण प्रसिद्ध आहे ना की माय मराव पण मावशी राव। तसंच शेवगाव पाथर्डी हे पंकजाताई मुंडे म्हणजे मुंडे घराण्याचं आणि शेवगाव पाथर्डीचं नातं तसं आहे। शेवगाव पाथर्डीमध्ये सध्या मोनिका राजळे ह्या BJPकडून आमदार आहेत। मोनिका राजळे यांच्या निवडून येण्यामागे सुद्धा मुंडे घराण्याचा खूप मोठा हातभार आहे। तिथे मोठ्या प्रकारे सोशल इक्वेशन जे आहेत ते BJPच्या फेवरमध्ये जाणार आहेत। त्यामुळे शेवगाव पाथर्डीमधून प्रीतमताई मुंडे उभ्या राहू शकतात याची चाचपणी त्यांचे कार्यकर्ते करतात किंवा याची चाचपणी स्वतः खुद्द पंकजाताई मुंडे किंवा प्रीतमताई मुंडे सुद्धा करत असतील। आता दुसरा मतदारसंघ हा गंगाखेड मतदारसंघ होय मित्रांनो, परभणी लोकसभा मतदारसंघात येणारा गंगाखेड मतदारसंघ। आता इथले जे सोशल इक्वेशन आहे किंवा इथले जे सोशल इक्वेशन आपण ज्याला म्हणतो की आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादी वातावरण तयार झालं आहे किंवा जातीचा विचार करून किंवा जातीचे मतं एकीकडे होत आहेत त्याचा जर विचार केला तर गंगाखेड मतदारसंघामध्ये सध्या रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत। मोठा OBC समाज तिथे आहे, तसेच वंजारी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे जो गोपीनाथ मुंडे यांना मानतो किंवा त्याच्यावरती श्रद्धा ठेवणारा समाज आहे। महादेव जानकर हे जे परभणीतून लोकसभेचे कॅन्डिडेट महायुतीकडून होते त्यांना त्या मतदारसंघातून जवळपास 6700 मतांचं लीड भेटलं होतं। त्यामुळे एवढं वातावरण चिघळलेलं असताना सुद्धा या मतदारसंघातून त्यांना भेटलेलं लीड हे जर बघितलं तर ह्या मतदारसंघातून सुद्धा प्रीतमताई मुंडे ह्या उभ्या राहू शकतात असं आपल्याला दिसून पडते। आता तिसरा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तो म्हणजे माजलगाव मतदारसंघ। माजलगाव मतदारसंघ हा बीड या लोकसभामध्ये येतो। तर माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे असेल किंवा मुंडा घराणा असेल किंवा प्रीतमताई मुंडे यांचा असलेला दांगडा संपर्क, यांची असलेली कार्यकर्त्यांची फौज
होय मित्रांनो, 10 वर्ष खासदार असल्यानंतर कार्यकर्त्यांची फौज असो किंवा लोकांचे संपर्क किंवा जनसंपर्क जनकार्य करण्यानंतर जो संपर्क तयार होतो त्याच्यातून त्याचा फायदा पंकजाताई मुंडे यांना झाला, पण अवघ्या 935 मतांचं लीड हे माजलगावमधून त्यांना मिळालं. चौथा मतदारसंघ जर आपण विचार केला, सध्या तिथे प्रकाश सोळंके हे अजितदादा गटाचे आमदार आहेत, त्यामुळे जो जिथे सिटिंग उमेदवार आहे तोच जर कन्सिडर केला तर ही सीट कदाचित अजितदादा पवार यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे हे बघावं लागेल की माजलगाव मतदारसंघ किंवा माजलगावाची विधानसभा सीट ही खरंच प्रीतमताई मुंडे यांना मिळेल की नाही. चौथा मतदारसंघ हा गेवराई मतदारसंघ. मित्रांनो, गेवराई मतदारसंघ हा बीड तालुक्यातच येतो. गेवराई मतदारसंघामध्ये सुद्धा प्रीतमताई मुंडे यांचा दांडगा संपर्क आहे, पण गेवराई मतदारसंघामध्ये या लोकसभेमध्ये जवळपास 40,000 मतांची लीड ही बजरंग बाप्पा सोनवणे यांना मिळाली. मराठा समाज हा गेवराई मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ज्या प्रकारे मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी हे बीडच्या राजकारणात किंवा बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं आणि जे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जाणूनपूर्वक शरदचंद्र पवार साहेब यांच्या म्हणण्यावरून असेल किंवा स्वतःच्या म्हणण्यावरून असेल घडून आणलं, त्यानुसार प्रीतमताई मुंडे यांच्यासाठी हा मतदारसंघ हा खरंच सेफ नाही, कारण की 40,000ची लीड ही बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिथून मिळाली होती. आणि सध्या तिथे लक्ष्मण पवार हे बीजेपीचे आमदार आहेत, पण लक्ष्मण पवार हे आज बीजेपीमध्ये आहे आणि उद्या शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी हातात घेतील याच्याबद्दल काही भरोसा नाही. त्यामुळे पंकजाताई मुंडे ह्या इथून निवडणूक लढवण्यासाठी जरी इच्छुक असतील किंवा चान्सेस असतील, पण त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नक्कीच सोपा ठरणार नाही. पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ जिथून पंकजाताई प्रीतमताई मुंडे हा प्रयत्न करू शकतात किंवा त्यांचे कार्यकर्ते विचार करत आहेत तो म्हणजे आष्टी. तुम्हाला आठवत असेल मी व्हिडिओ बनवला होता की मनोज जरांगे पाटील यांनी हिनवलं, एकट्या परळी आणि आष्टीनी वारं फिरवलं. होय मित्रांनो, आष्टी हा बीड लोकसभा मतदारमध्ये येतो आणि तिथून जवळपास 32,231 मतांची लीड ही पंकजाताई मुंडे यांना मिळाली होती लोकसभेमध्ये. त्यामुळे आष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंडे घराण्याला मानणारा समाज आहे, पण आष्टीमधून सध्या बाळासाहेब आजबे हे अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे ही सीट कुणाला सुटते हे बघावं लागेल, कारण की आष्टीमधून सुरेश धस हे सुद्धा आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. हे आपल्याला त्यांच्या अनेक वेळेस वक्तव्यातून दिसून पडतं. तर तुम्हाला काय वाटतं, प्रीतमताई मुंडे यांचा पुनर्वसन होईल का आणि ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढतील याच्यावर तुमचं मत ठरवा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंटला शेअर करा. धन्यवाद.